सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी वाढत चाललेली आहे। कृष्णा नदीची पाण्याची पातळी जवळपास 30 फुटांपर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे प्रशासन सतर्क झालेलं आहे। प्रशासनाने शहरातील जो सखल भाग आहे अशा काकानगर सूर्यवंशी प्लॉट मधील नागरिकांना स्थलांतर करण्याचं आवाहन केलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉट येथील नागरिक स्थलांतर करतायत। जवळपास 8 ते 10 कुटुंबांना स्थलांतर केलंय। कोणी नातेवाईकांकडे गेलेला आहे तर कोणी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणी जात आहेत। सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी वाढत चाललेली आहे। सांगली जिल्ह्यातील काही भागात सध्या पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण सध्या आहोत काकानगर सूर्यवंशी नगर या भागामध्ये। सध्या नदीपात्रातून पाणी जे वाढत आहे त्या पाणी वाढल्यानंतर जो प्रवाह होऊन ओढ्या नाल्यातून पाणी जे सूर्यवंशी नगरमध्ये शिरत आहे, यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देत स्थलांतर करण्याची मोहीम सुरू आहे। या ठिकाणी जवळपास 15 घरं आहेत नागरिकांची। ती येथील सांगली महापालिकेच्या शाळेमध्ये शाळा नंबर 17 मध्ये यांचं स्थलांतर सुरू आहे। या प्रशासनाच्या वतीनं कालपासून दौंडी पेटवून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे। माहिती देण्यात येत आहे की स्थलांतर करा, जनावरे आपलं साहित्य स्थलांतरित करा। आपण पाहू शकतो या घरातील साहित्यसुद्धा लोकांनी बांधून ठेवलेलं आहे। साहित्यसुद्धा स्थलांतर करण्यात येणार आहे। आणि पुराच्या परिस्थितीनंतर नेमकी काय व्यथा इथं नागरिकांची व्यथा होते ते सुद्धा आपण इथं जाणून घेणार आहोत। बोलतो काय अडचण होते इथं मॅडम? आम्हाला अडचण काय येतं, दरवर्षी पाणी येतंय, गोरगरिबांचा हाल होतंय। हे पाण्याची व्यवस्था सरकारने करायला पाहिजे ना। किती हाल होतं, सगळेजण धुणं भांडे करून इथं राबून खाणार माणसं आहेत तिथं। मग काय तर सरकारने व्यवस्था करायला पाहिजे पाण्याची इथं। पूर परिस्थितीनंतर इथं नागरिकांचे अतोनात हाल होते। पाण्याचे हे नेहमीचा प्रश्न आहे। थोड्याचं 30 फूट जरी पाणी आयरन पुलाला आलं तरी ह्या परिसरात पाणी शिरतं आणि स्थलांतर करावं लागतं। हे स्थलांतर थांबावं, पर्यायी व्यवस्था आहे, उपाययोजना व्हावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। कॅमेरामन सुजित दोडकेसह NDTV मराठी, शरद सातपुते, सांगली।